ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या निषेधार्थ आज जालन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं असेल तर जालना शहरातील बसस्थानक परिसरातली ही सगळी दृश्य आहे। भीक मागो आंदोलन अशा पद्धतीने करण्यात येत आहे। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी भीक मागो आंदोलन असे या ठिकाणी पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, त्याचबरोबर महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्यासह अनेक पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपण पदाधिकाऱ्यांकडे जाऊया। आज तुम्ही आंदोलन केलंय, काय भावना आहेत? जनतेमध्ये संतप्त भावना आहे। जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करते आणि त्या माध्यमातून जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंमत देऊन हे खासदार निवडून दिले होते आणि यांनी 100 कोटी रुपयासाठी गद्दारी केली पक्षाबरोबर। जे स्वतःचा फंड 2.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये खर्च करू शकले नाही, ते फक्त विकासाच्या गप्पा मारत होते। त्यांना स्वतःच्या कुटुंबियांचा विकास करायचा होता आणि त्यामुळं त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली। खरं म्हणजे या ठिकाणी आंधळ दळतन कुत्र पीठ खाता अशी परिस्थिती या देशाची झालेली आहे। देशामध्ये नीटच्या पेपरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळे व्हायला लागले, राम मंदिराच्या त्या दानपेटीवर डाके टाकायला लागले आणि आता खासदारांवर डाके टाकायचा कार्यक्रम झाला। यांना त्यांचा जो एजेंडा आहे तो एजेंडा पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करायची ही तयारी आहे आणि त्यामुळं उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आलेला आहे। अशा स्वरूपात आंदोलन केलंय, हे काय नेमका उद्देश आहे? खोके तुम्ही घेतलेले आहेत आणि भीक काय बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, शिवसैनिक रक्ताचं पाणी करून प्रत्येक खासदार असू द्यात, आमदार असू द्यात निवडून आणतो आणि हे साले हरामखोर कुत्रे स्वतःचा वाहक समजतात, पण हे सगळे गांडूचे अवलाद। या ठिकाणी ओमराजे निंबाळकर ज्याचे वडील वारल्याच्या नंतर उद्धव साहेबांनी त्याला लहानाचं मोठं केलं, कुटुंबातल्या लेकराप्रमाणे सांभाळलं आणि ह्यो म्हणतो की आमचा विकासासाठी जायचं। आज याला 18,50,00,000 रुपये दिलेत शासनानं आणि हे खर्च फक्त ज्यानं 1,97,00,000 केलाय आणि या सांगतो की आम्हाला खर्च होत नाही। 2 वर्षामध्ये एवढा मोठा खर्च त्यांचा बाकी राहिला। हे सगळे गेलेले खासदार असेच आहेत की ज्यांच्याकडं पैसे असून सुद्धा हे स्वतःच्या स्वार्थासाठी गेले। अशा खासदाराचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। यापुढे पक्षाची भूमिका काय राहील? तुम्ही आक्रमक झालेला आहात, तुम्ही अशा पद्धतीने पोस्टर हातात घेतलेत, यापुढे तुमच्या पक्षाची भूमिका काय? यापुढे पक्षाची भूमिका अशी राहील की जो कोणी गद्दार असा पक्षाला सोडून गेला तो दिसेल तिथं त्याला तोडल्याशिवाय आम्ही शिवसैनिक राहणार नाही। आणि खरं तर यायला बाळासाहेबांच्या 4-4 वेळेस आमदारकी मिळाली, 4-4 वेळेस खासदारकी मिळाली। अरे शून्य जे पान टपरीवाले असेल, रिक्षावाले असेल, काळ्या पिवळीवाले असेल, अशाला बाळासाहेबांनी उचलेलं मोठं केलं, परंतु आज ते बाळासाहेबाला गद्दार होऊन आज दुसऱ्या पक्षात गेलेले, याच्यानंतर त्याला आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही। आपल्यासोबत महिला पदाधिकारी आहेत। संजय राऊत एकीकडे म्हणतात की आता ऑपरेशन तोडवा राबवा, काय भूमिका आहे तुमच्या पक्षाची, शिवसैनिकांची, महिला पदाधिकाऱ्यांची? राबवणार? 100% आम्ही ऑपरेशन तोडवा राबवणार आहे। संजय दिना पाटील काल म्हणतायत की मला वायझेड सुरक्षा नकोय, सगळेजण या माझ्या अंगावरती, मी त्यांना गोळ्या घालतो। ते म्हणताय आम्ही 5 खून केलेले, ज्यावेळेस याच्या आधी आंदोलन झालं किंवा काही झालं, जर संजय दिना पाटील यांनी आधी 5 खून केलेले तर ते आज जेलमध्ये पाहिजे होते। आज ते सत्तेत किंवा एक आमदार किंवा खासदार म्हणून ते नव्हते पाहिजे। त्यांचे जे 5 गुन्ह्याची कबुली त्यांनी आज सगळ्या मीडिया समोर दिली आहे, तर त्याची माहिती आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन हे झालंच पाहिजे आणि त्या 5 मेलेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। यापुढे काय भूमिका असेल? यापुढे पहिले तर आम्ही रिइलेक्शन साठी म्हणणार आहे। जसे तुम्ही नीट पेपर फुटल्यानंतर इलेक्शन घेतले, तसेच आज सगळे आमदार खासदार ज्यावेळेस फुटतायत तर तुम्ही पुन्हा त्याचे इलेक्शन्स घ्या। त्यानंतर आदरणीय वंदनीय बाळासाहेबांनी ज्या लोकांना वाढवलं, ज्यांना आज नाव दिलं, आज स्टेजवरती बावस्कर म्हणतायत की याला सांभाळा, त्याला सांभाळा। अरे तुला सांभाळलंय ते तू बघ, बाळासाहेबांनी तुला जर नसतं सांभाळलं तर तू आज स्टेजवरती पण दिसला नसता। आणि गद्दार शिंदे सेना आणि शिंदे साहेब स्वतः स्टेजवर बसून जर ऐकतायत तर ते का त्यांनी मग बाळासाहेबांचा फोटो आणि चिन्ह काढून टाकावं आणि स्वतःचा पक्ष निर्माण करून त्यांनी इलेक्शन निवडून दाखवावं।
आपण पाहतोय की अतिशय आक्रमक भूमिका जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. आपण पाहू शकतो की जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यांना ऑपरेशन तुडवा जसं संजय राऊतांनी सांगितलं तसंच आम्ही राबवणार असल्याचं सुद्धा शिवसैनिकांनी आपल्यासोबत बोलताना म्हटलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.